नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। अखेर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या माध्यमातून कर्जमाफीची चौथी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता ही चौथी यादी कोणकोणत्या जिल्ह्यातील आहे, आता यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना केवायसी कोणत्या प्रकारे करायची आहे, याचबरोबर यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेली आहेत तर त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये रक्कम तुम्हाला कमी दाखवत आहे, तर केवायसी करत असताना कुठल्या चुका करायच्या नाहीत आणि याचबरोबर कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार या संदर्भात थोडक्यात अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, एकंदरीत राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या माध्यमातून काल कर्जमाफीची चौथी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता ही यादी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे ते सर्वप्रथम त्या जिल्ह्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यामध्ये मित्रांनो हिंगोली जिल्हा आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश या चौथ्या यादीमध्ये आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आहेत, हिंगोली जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, परभणी असेल, याचबरोबर बीड जिल्हा असेल, धाराशिव असेल, याचबरोबर एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर लातूर जिल्हा असेल, याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर इतर विदर्भातले जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये अकोला असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, बुलढाणा असेल, याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नाशिक असेल, नागपूर असेल किंवा महाराष्ट्रातले जवळपास 25 ते 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या चौथ्या यादीमध्ये नावं आलेली आहेत। तब्बल एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 याद्या जाहीर झाल्या होत्या आणि अखेर काल सायंकाळी कर्जमाफीची चौथी यादी राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येईल त्यांना आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। आधार प्रमाणीकरण करत असताना तुम्हाला विशिष्ट क्रमांक विचारेल किंवा तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारेल, तुम्हाला जवळच्या आपले सेवा केंद्रावर जायचं आहे आणि तुमची केवायसी करून घ्यायची आहे, तुमचं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार प्रमाणीकरण करत असताना काही चुका तुम्हाला टाळायच्या आहेत। तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, तुमचा आधार नंबर व्यवस्थित बघून घ्यायचा आहे। याचबरोबर तुमची कर्जाची जी काही माफ होणारी रक्कम आहे ती तुम्हाला रक्कम बघून घ्यायची आहे, कारण की कर्जमाफीच्या जे काही याद्या आलेल्या त्या कर्जमाफीच्या याद्यावरती जर उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं 1 लाख रुपये कर्ज असेल मुद्दल आणि व्याजासहित, तर त्या शेतकऱ्याच्या यादीवर 60,000, 70,000 मध्ये 20,000, 30,000 किंवा 50,000 रुपयाचं कर्ज कमी त्या याद्यावर दाखवलेलं आहे। मग आता याद्यावर कमी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये काही डिफॉल्ट असू शकतो, पण ज्यावेळेस तुम्ही केवायसी करत असताना जी काही तुम्हाला फायनल अमाऊंट दाखवते ती तुमची फायनल अमाऊंट असणार आहे। आता याद्यावर थोडीफार बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या रकमेबाबत प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्या शेतकऱ्यांची रक्कम कमीच दाखवत आहे, पण केवायसी करत असताना फुल रक्कम तुम्हाला दाखवत आहे। त्यामुळे काय घाबरून जायचं काही कारण नाहीये, कारण की कर्जमाफीच्या याद्यावरती सगळ्या शेतकऱ्यांची रक्कम कमी दाखवत आहे। त्यामुळे मेन केवायसी करत असतानाची रक्कम तुम्हाला बघायची आहे, तेच महत्वाचं आहे। आणि याचबरोबर याच्यामध्ये काहीतरी तफावत आढळून आली किंवा अकाउंट नंबर काहीतरी चुकीचा असेल तर तुम्ही जिल्हास्तरीय समितीकडे तुम्ही याची तक्रार देऊ शकता आणि तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून तुमची तक्रारचं सोल्युशन केलं जाईल, अशीच माहिती सध्या मिळत आहे। आणि सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, IDBI बँक असेल, HDFC बँक असेल, या सर्व बँकांच्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतली होती या सर्व बँकांच्या माध्यमातून ज्याची शेतकऱ्यांनी कर्ज घेतली होती, तर या सर्व बँकांची यादी आता जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे। जवळपास आतापर्यंत 20 ते 22 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि एकूण 56 लाख शेतकरी कर्जमाफीच्या साठी पात्र होणार आहेत। त्यामुळे तुमचं अद्यापही कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर असं समजायचं नाही की मला कर्जमाफी मिळणार नाही, कारण की अजून बऱ्याच याद्या याच्या आहेत, कारण की 56 लाख शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत। त्यामुळे तुमचं शेवटच्या यादीपर्यंत नाव सुद्धा येऊ शकतं। आता याचबरोबर आतापर्यंत 20 ते 22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले, त्यांना लवकरात लवकर आपली केवायसी करायची आहे। केवायसी केल्याच्या नंतर 48 तासामध्ये तुमचे कर्जचे जे काही पैसे आहेत, जी काही तुमची रक्कम पावतीवर जी आहे तर ती तुमच्या कर्ज खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सहकार विभागाच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाणार आहे आणि नंतर तुम्हाला ती कर्जमाफी होणार आहे। आणि 30 तारखेच्या अगोदर म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली, ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण केलेलं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे सरकारच्या वतीनं सुद्धा किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन केलं जातं की ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी आपली केवायसी, आपलं आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर करून घ्यावं। तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 20 ते 22 लाख
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे. आता बरेच सारे शेतकरी म्हणाले की सर प्रोत्साहनपर अनुदानाची यादी कधी येणार? तर जोपर्यंत ह्या कर्जमाफीचे जे 56 लाख शेतकऱ्यांची यादी येत नाही तोपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचं हे सगळ्या याद्या आल्यानंतर नंतर दुसरी 1-2 प्रोत्साहनपर 50 रुपयाच्या याद्या येणार आहेत. परंतु सर्वप्रथम या कर्जमाफीच्या 2 लाख रुपयेपर्यंतच्या सरसकट कर्जमाफीच्या यादी येणार आहेत. नंतर 2 लाखांच्या वरचं ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या यादी येणार आणि नंतर जे शेतकरी रेग्युलर शेतकरी आहेत त्यांच्या याद्या नंतर तिसऱ्या स्टेप मध्ये अशा प्रकारे येणार आहेत. एकंदरीत कर्जमाफी संदर्भातलं एक अत्यंत आनंदाचं अपडेट आहे. तर मित्रांनो कर्जमाफीची केवायसी करत असताना थोड्याफार चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. तुमची सगळी माहिती बघूनच तुम्हाला तुमची केवायसी करायची आहे, कारण की नंतर काही चूक असेल आणि नंतर जर तुम्ही केवायसी केली तर त्याच्यामध्ये कुठलाही बदल तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे अगोदर बघा, काही चूक असेल तर ग्रीव्हियन्स पाठवा किंवा तक्रार नोंदवा, चूक नसेल तर व्यवस्थित तुमची केवायसी करून घ्या आणि कर्जमाफी मिळवा. आता कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं म्हणजे तुम्हाला कर्जमाफी मिळाली असं नाही. शेवटची स्टेप आहे, तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे. लवकरात लवकर केवायसी करा. धन्यवाद.